केंद्र सरकारने नारी शक्ती वंदन अधिनियम महिला आरक्षण लागू करण्यासाठी 16 ते 18 एप्रिल दरम्यान विशेष संसदेचे अधिवेशन बोलावले आहे. अधिवेशनात 3 विधेयके सादर केली जाणार आहेत. या विधेयकांना विरोधी पक्षांनी विरोध केला. पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाला अवघे 3 दिवस शिल्लक आहेत. या दोन्ही राज्यांमध्ये निवडणुका झाल्यानंतर संसदेचे अधिवेशन का बोलवण्यात आले नाही असा सवाल विरोधकांनी केला. केंद्र सरकार मांडत असलेल्या विधेयकांमध्ये मुळे सध्या उत्तर आणि दक्षिण भारतात हा विषय चर्चेत आहे. राष्ट्रीय पातळीवर उत्तरेकडील राज्यांना भाजपाकडून झुकते माप दिले जात आहे. दक्षिण आणि पूर्वेकडील राज्यांना डावलले जात आहे असं सांगून तामिळनाडूचे डी-एम-के पक्षाचे मुख्यमंत्री एम-के स्टॅलिन फायदा घेऊ शकतात, तर पूर्वेकडील राज्य असलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी देखील या गोष्टीचा लाभ घेऊ शकतात. दरम्यान या दोन्ही मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारने आणलेली विधेयके ही त्यांच्या राज्यांविरोधी जाणारी असून अन्यायकारक असल्याचं म्हटले. हिंदी भाषिक पट्ट्याला भाजपाकडून जास्त प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप दोघांनीही केला. आरक्षणाच्या आडून लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना भाजपाने विधेयक आत्ताच का आणलं हे पाहू. महिला आरक्षणाच्या नावाखाली केंद्र सरकार लोकसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेचा मोठा डाव खेळत असल्याचा आरोप विरोधकांनी केला. केंद्र सरकारने नारी शक्ती वंदन अधिनियम महिला आरक्षण लागू करण्यासाठी 16 ते 18 एप्रिल दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले. अधिवेशनात 3 विधेयके सादर केली जाणार आहेत. या विधेयकांना विरोधी पक्षांनी विरोध केला. पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाला अवघे 3 दिवस आहेत. या दोन्ही राज्यांमध्ये निवडणुका झाल्यानंतर संसदेचे अधिवेशन का बोलवण्यात आले नाही असा सवाल उपस्थित झाला. तत्पूर्वी पंतप्रधान मोदींनी सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांना पत्र देऊन ते विधेयक लोकसभा आणि राज्यसभेमध्ये मंजूर करण्यासाठी पाठिंबा देण्याची विनंती केली आहे. यामुळे एक नवीन वाद निर्माण झाला. संसदेचे अधिवेशन आत्ताच का बोलवण्यात आलं? विधेयके आत्ता का मांडली? यामागचे लॉजिक समजणं सोपं नाही. महिला मतदारांच्या मतांवर डोळा ठेवून भाजपाने हे विधेयक आणलं आहे का, असा सवाल उपस्थित सध्या केला जातोय. या विधेयकांना मंजुरी मिळाल्यास भाजपला तामिळनाडूमध्ये मतदानाआधी 3 दिवस तर पश्चिम बंगालमध्ये आठवडाभर या मुद्द्यानं प्रचार करता येऊ शकतो. दरम्यान बहुतांश मतदार हे प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात कोणाला मत द्यायचे हे निश्चित करतात. केंद्र सरकार मांडत असलेल्या विधेयकांमुळे सध्या उत्तर आणि दक्षिण भारतात हा विषय चर्चेत आहे. राष्ट्रीय पातळीवर उत्तरेकडील राज्यांना भाजपाकडून झुकते माप दिले जात आहे. दक्षिण आणि पूर्वेकडील राज्यांना डावललं जातंय असं सांगून तामिळनाडूचे डी-एम-के पक्षाचे मुख्यमंत्री एम-के स्टॅलिन फायदा घेऊ शकतात. पूर्वेकडील राज्य असलेल्या पश्चिम बंगाल हिंदी भाषिक पट्ट्याला भाजपाकडून जास्त प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप केला जातोय. यामुळे उत्तरेकडील राज्यांच्या तुलनेत दक्षिण आणि पूर्वेकडील राज्यांच्या लोकसभा जागा कमी होतील असा अंदाज आहे. महिला आरक्षणासाठी लढा देणाऱ्या एका तामिळ महिलेने सांगितलं, आम्ही महिला आरक्षण लागू होण्यासाठी अजून वाट पाहायला तयार आहोत. पण आमच्या राज्याला लोकसभेमध्ये योग्य प्रतिनिधित्व मिळणे आमच्यासाठी अधिक महत्त्वाचे. यावरून नरेंद्र मोदी सरकारने आणलेल्या विधेयकांना दक्षिणेकडील राज्यांमध्ये तळागाळातून विरोध होत असल्याचे दिसून येतं. राज्यांकडे आणि केंद्रशासित प्रदेशांकडे सध्या जितक्या लोकसभेच्या जागा आहेत, त्यात एकसमान गुणोत्तरात वाढ होईल असं आश्वासन सरकारकडून देण्यात आलं होतं. दरम्यान विधेयकांमध्ये त्याबाबत कोणती माहिती नाही. यामुळे विरोधकांमध्ये असलेली अस्वस्थता आणखीन वाढली. दरम्यान 131व्या घटनादुरुस्ती विधेयकाला मंजूर करून घेण्यासाठी हवे असलेले 2/3 बहुमत भाजप-प्रणित एनडीए सरकारकडे नाही. तरीही भाजपने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावून विधेयक आणलं. यावरून भाजपसाठी पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापन करणं किती महत्त्वाचं असल्याचे दिसून येतंय. पश्चिम बंगालमध्ये महिला मतदारांचा मोठ्या प्रमाणात ममता बॅनर्जींना पाठिंबा मिळतो. दरम्यान देशातील महिला मतदारांना देखील एक सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न भाजपने यातून केला. हे विरोधक मंजूर न झाल्यास महिलांना आरक्षण देणारे विधेयक विरोधकांकडून मंजूर केले नाही असा प्रचार भाजप करेल. विरोधकांना धारेवर धरण्याची संधी भाजपला मिळेल. केंद्रात सत्ता आलेल्या भाजपने महिला आरक्षण देणारे विधेयक 2023 मध्ये मंजूर करून घेतलं होतं. या महिला आरक्षणाची आड घेत भाजपकडून मतदारसंघ पुनर्रचनेचा डाव साधला जात आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीआधी फायदा मिळेल अशा पद्धतीने मतदारसंघाची पुनर्रचना भाजप करणार आहे असा संशय विरोधी पक्षांना आहे. महिला आरक्षणाच्या विधेयकाला मागील 30 वर्षांपासून विरोध होत आहे. पुरुष खासदारांची महिलाविरोधी मानसिकता असल्याचे हा विरोध दिसून येतो असे कारण सांगितले जातात. महिलांना 33% आरक्षण लागू झालं तर आपला मतदारसंघ महिलांसाठी राखीव होईल असं भय पुरुष खासदारांना होतं. यामुळे विधेयक पहिल्यांदाच 30 वर्षांपूर्वी 1991 मध्ये, त्यानंतर 1998, 1999 आणि 2008 मध्ये देखील सादर करण्यात आलं होतं. परंतु ते मंजूर झालं नाही. सप्टेंबर 2023 मध्ये हे विधेयक मंजूर झालं, पण महिला आरक्षण लागू करण्यात आलं नाही. कारण त्याला भाजपने मतदारसंघ पुनर्रचना आणि आगामी जनगणनेशी जोडलं. मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर महिला आरक्षण लागू करण्याचा भाजपचा मानस आहे. वाजपेयींनी जो समतोल जपला तो मोदी सरकार का मोडतंय? मुख्यमंत्री स्टॅलिन सरकारवर का संतापले? केंद्र सरकारच्या विधेयकानुसार लोकसभेची सदस्य संख्या 543 वरून 815 एवढी वाढवली जाणार आहे. त्यात जवळपास 50% वाढ होणार. दरम्यान लोकसभेत महिलांना फक्त 13% प्रतिनिधित्व सध्या आहे. मागील 80 वर्षात लोकसभेतील महिलांच्या प्रतिनिधित्वामध्ये
फक्त 9% वाढ झाली. पहिल्या लोकसभेत महिलांचे प्रतिनिधित्व 4% होतं. दर 10 वर्षांनी महिलांच्या प्रतिनिधित्वामध्ये 1%पेक्षा कमी वाढ नोंदवली गेली. 1980 ते 1990च्या दशकात राजकीय वर्तुळामध्ये महिलांना बाहेर काढले जात असल्याची जाणीव झाली. जिंकून येण्याची शक्यता नसणं, संसाधनांची कमतरता आणि पूर्वग्रह या कारणांमुळे महिलांचे राजकीय क्षेत्रातील प्रमाण कमी झालं. यावेळी महिलांच्या राजकीय सशक्तीकरणाची गरज भासली. दरम्यान आता 30 वर्षांनंतर पुन्हा एकदा विधेयक सादर केले जात आहे. आता तरी महिलांना राजकीय आरक्षण मिळेल का? की आणखीन 30 वर्ष पुढे वाट बघावी लागेल? महिलांमध्ये असलेली ऊर्जा राष्ट्रीय पातळीवर कमी होईल का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या सगळ्या विधेयकांबद्दल आपल्याला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.